पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जय मंगलधाम आनंद विश्रामा धर्मार्थ मोक्ष कामा कमळ जन्माध्याय सदा. तुझे जायचे मनोगत गावे भक्ती लीलामृत मनोनी जीवा करोनी निमित्त कथा पुनीत वदिविसी. ते कथा परमनिज गुज स्वतः सिद्ध ब्रह्मबीज गौरी सदागे वृषभध्वज मने हे निज माझे पय. श्रोत्या विनवी जीव हे कथा ती अभिनव ऐकता दृष्टपातके सर्व हरित गर्व निंदकाचे. आणि अशा पद्धतीने ग्रंथकर्ते सांगतायत सगळं पाप संपणारी ही कथा आहे. सुंदर अशा प्रकारची कथा आहे. आणि महादेव पार्वतीला सांगत होते तीच तुम्ही आम्हाला सांगतोय ही कथा सुंदर आहे. कल्मश तुमच्या मनामधले दोष संपतात अशी सुंदर कथा ऐका. पूर्वाध्यायी निरूपण सांगितले भानजी आगमन यावरी राव दया घन पौरजन पाळीत असे. आता पाठीमागच्या अध्यायामध्ये सासवडवरून धामण गावामध्ये भानजी जगताप आले. त्यांनी गाव तिथं निर्माण केलं तयार केलं. तुळजापूरची यात्रा केली आपल्या जगदंबेची. धामण गावामध्ये आले आणि तिथं आपल्या प्रजेचं पालन जसं वडील लेकराचं पालन करतो तसं प्रजाचं पालन भानजी जगताप पाटील करू लागले. पुत्रासरची माता देवी पोशी अभगता चालवीत असे सदा व्रता प्रगट वार्ता झाली. आणि हे असणारे भानजी जगताप जसं आई लेकराला सांभाळते तशा पद्धतीनं आपलं प्रजेचं पालन धामण गावामध्ये व्यवस्थित पद्धतीनं करत होते. हळूहळू ही सगळी वार्ता लोकांतरामध्ये पसरली. म्हणतात संत साधू ब्राह्मण यात करी संतर्पण अन्न वस्त्र भिक्षा देऊन श्रमनाश करी त्यांचे. आणि पूर्व पुण्य असतं महाराज. आई वडिलाच्या कृपेनं अशी संतती असते. भानजी जगताप धार्मिक होते. संत साधू घरामध्ये आले गावामध्ये आले त्यांना अन्न वस्त्र देत होते. त्यांना श्रम झालेलं निवारण करत होते असं या ठिकाणी सांगतात. ते कीर्ती जगी विरुडली तेने संत वृंदे धावली सत्र विधी मागू आली दया दिली ते वस्तू. आणि ती कीर्ती वाढली. धामण गावामध्ये भानजी जगताप साधू संतांना पाहिजे ते देत आहे असं ऐकल्यावर हजारो साधू संत धामण गावामध्ये आले आणि जे लागेल ते भानजी जगताप साधू संतांना देत होते. फार म्हणजे गावीचा भूप जैसा वैरे मनीचे रोप सल्प प्रतिज्ञा निक्षेप लाविला दीप वंशमाळे. हा धामण गावचा राजाच होता. पाटील म्हणजे राजाच होता. त्यांनीच गाव तयार केलं होतं. भानजी जगताप धामण गावचा भूप होता. वैराग्य त्यांच्यापाशी अद्भुत होता. वैराग्य राहून परमार्थ करून प्रपंच करून आपल्या प्रजेचं पालन ते भानजी करत होते असं सांगतात. पार्वती नामे सुंदर ग्रहिणी प्रतिभजनी निरंतर मनोगती करिता संसार झाली गरोदर पद्माक्षी. आणि त्या भानजी जगतापांची पत्नी पार्वती तिचं नाव आहे. अत्यंत सुंदर आहे. पद्माक्षी जशी सीता द्रौपदी असावी तेवढी सुंदर होती. आणि कालांतराने ती गरोदर राहिली असं सांगतात. मुनी संत आशीर्वाद फळ प्राप्त झाले देह सफळ गर्भी वाढत आहे वाळ अतिम वाळ बुदबुदी. आणि त्या पार्वतीच्या पोटामध्ये बाळ गर्भामध्ये बाळ वाढत आहे. पण बाळ वाढत असताना भानजी जगताप साधू संत घराला आणत होते. साधू संतांचा आशीर्वाद घेत होते आणि त्या आशीर्वादाचंच फळ त्या साधू संतांच्या आशीर्वादाचंच फळ म्हणजे गर्भामध्ये ती बाळ वाढू लागलं. चंद्रकळा वृद्धी होत देवी गर्भी वाढत डोहाळे राव पुरवीत यथोचित उदेले जे. आणि चंद्रकळाची वृद्धी व्हावी चंद्रकळा वाढावी तशा पद्धतीनं गर्भामध्ये ते बाळ वाढत होतं. स्वप्रकाश त्या बाळाचं निर्माण होत होता अशा पद्धतीने सांगू लागले. आईचे भर तनव मास प्रसूत झाली डोळ
सूर्यचंड अंश देवी रूप झाला पुत्र. आणि अशा पद्धतीने 9 महिने भरल्यानंतर ना सूर्य उदयाला यावं. सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं असणारं तेज त्या बालकाचं होतं. भांजी जगताप आणि पार्वती यांच्या असणाऱ्या पोटाला ते बाळ सूर्याच्या तेजासारखं प्रगट झालं, जन्माला आलं असं सांगतात. जातक कर्मादी संस्कार नामकरण संभ्रम थोर लागले वाद्याचे गजर तेने अंबर धनानिले. आता एक गावचा पाटील होता भांजी जगताप. पहिला मुलगा झाला, त्याच्यामुळे अफाट आनंद झाला. वाजंत्री वाजवले, अफाट दानद्रव्य दिलं, अशा प्रकारचा आनंद उत्साह साजरा करू लागले. उलट यंत्रे म्हणी मार उपायाने ती नारी नर मंगल वादन्या पार तेने द्वार रोधिले. अनेक प्रकारे वाद्यांचा गजर आहे आणि अशा पद्धतीने उपाय अनेक नारीनर घरातल्या असणाऱ्या बाहेरची लोक बलिक्रू पाहायला आल्यावर उपायानं आणत होते. अनेक प्रकारची संपत्ती येताना काहीतरी घेऊन येत होते. त्यामुळे भांजी जगतापांच्या दरवाजामध्ये गर्दी झाली असं सांगतात. मंगळतूर्याची घाई चतुर्विध वाद्य नवाई एकच घंटा झाले ते समयी गाती संप्रदायी बंदीजन. मंगळतुऱ्यांचं वाद्य वाजवलं, अनेक लोक पाहायला येऊ लागली. चतुर्विध वाद्य होतं ते सगळं वाजवलं. लिकरू झालं, बाळ झालं, याचा आनंद उत्साह धामण गावामध्ये साजरा करू लागले. ओळून द्रव्ये भांडारे याचक केले आभरे धन्य म्हणती राजेश्वर सर्व सोयरा तोसविले. लोक पाहायला आलेले होते. ती लेकरू लोकांनी विचार केला धन्य असणारा राजेश्वर आहे. आलेल्या प्रत्येकाला देत होता. साधू संत असू द्या, सोयरे सज्जन असू द्या, त्या गावामध्ये त्यांच्या घरामध्ये कुणी जरी आलं तरी भांजी जगताप त्यांना प्रसन्न करत होते. म्हणून धन्य असणारा तो राजेश्वर आहे असे गावातली लोक बोलू लागले. या परी झाला पुत्र उत्सव नाम ठेवले शिवाजीराव दयावंत सदाशिव तेने वैभव दाविले. आणि अशा पद्धतीने पहिला मुलगा झाला त्यांना, त्याचं नाव शिवाजी ठेवलं. आणि मानकोजींचे श्रेष्ठ बंधूही शिवाजीराव आहे. ह्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला. जातक कर्म केलं, भानजींनी त्यांचं नाव शिवाजी ठेवलं असं सांगतात. दिवसे दिवस वाढवत कळा यशवर्णिती बाळ अबळा तो वर्णित सोहळा जीवी जिवाळा तन्मय. दिवसांदिवस असणारं ते लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. जीवाचा जिवाळा त्या ठिकाणी वाढू लागला. असं असणारा शिवाजी लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. लाभ काळ गती गहन न मागता येती उपायन साचले धान्य धन नाही न्यून्य पदार्थ. लाभ काळ गती गहन. तिथं त्या धामणगाव क्षेत्रामध्ये आधी काहीच नव्हतं. ओसाड वस्ती होती. आता सगळं आलं. आता जागा नव्हती ठेवायला. एवढी संपत्ती धनधान्य लाभ काळानं त्यांना पुढे मिळालं. अशी वृद्धी त्यांची होत गेली. जे जे इच्छावे म्हणी ते साधे तात काळ साधनी ऐसा नाव तनी जभोनी अद्भुत जणी पाहिले. आणि अशा पद्धतीनं पुढे त्या ठिकाणी सगळं सर्वस्व त्या ठिकाणी मिळत होतं. जे जे इच्छा धरल ते सगळं त्या ठिकाणी मिळत होतं. असं सुखानं या ठिकाणी चालू होतं. ग्रामीचा पट्टाधिकारी पाटील होता व्यापारी भिकाजी जगताप नामधारी वरद दरिद्री झाला. आणि त्याच गावाचा पट्टा अधिकारी जो होता पूर्वीपासून भिकाजी पाटील गावामध्ये होता, तो कालांतराने वृद्ध झाला. त्याला पुत्र संतान नव्हतं असं सांगतात. पोटी नाही संतान तेने झाले उदास मन जैसा जीवना वीण वीण अति दीन क्षत्रिय तो. आणि त्यांच्या पोटाला कुठल्याही प्रकारचं संतान नव्हतं कुणाला, ते भिकाजी पाटीलला. त्याच्यामुळं उदास मन होतं. पाण्याविना मासा असावा तसं त्यांचं मन होतं असं सांगतात. तेने जाणून स्वागत भानाजीस भेटला त्वरित सांगितला वृत्तांत मनोगत होते जे. आणि तो असणारा भिकाजी पाटील भांजीकडे आले आणि भांजींना सांगितलं की मी वृद्ध आहे, मला लेकरू संतान नाहीये,
असं या ठिकाणी सांगतात. मी वृद्ध आणि अशक्त यावरी झालो व्याधीग्रस्त मन झाले उदासयुक्त नसे आप्त अन्य कोणी. आणि त्यावेळेस त्या भिकाजींनी सांगितलं भानजींना, मी या गावामध्ये पूर्वीपासून आहे, गावचा पाटील आहे, संपदा माझ्याकडे आहे, पण मला संतान नाही आणि माझ्या पाठीमाग मला माग पुढे कुणीच नाहीये, म्हणून मला तुमच्या भावाप्रमाणे माझा संभाळ करा, असं तो भिकाजी भानजींना बोलू लागला. तरी ऐका विचार तुम्ही आम्ही गोत्रज निर्धार बंधू म्हणून निरंतर वस्त्र उदर पोसणे. त्यांनी सांगितलं, हे बघा म्हणले, माझ्याकडे आता काही नाही, माझं मागं पुढं कुणी नाही आणि म्हातारा झालोय, त्यामुळे आता तुमचे लहान भाऊ म्हणून माझा सांभाळ करा. माझ्याकडे इस्टेट भरपूर आहे, पण मला मागं पुढं कुणीच नाही, माझ्याकडे पाटीलकी आहे, माझा जर तुम्ही सांभाळ केला तर माझी पाटीलकी तुम्हाला देतो, असं तो भिकाजी भानजींना बोलू लागला. पाटीलकी माझे उदर तुवा भोगावे अनुदीन परंपरा खाय अनुभून पत्र लिहून दिदले. आणि माझी जी पाटीलकी आहे, माझा सांभाळ जर तुम्ही केला आणि पुढे कालांतराने माझं निधन झालं तर ती माझी पाटीलकी तुम्हाला येणार आहे, त्याच्यामुळे गावची पाटील तुम्ही होताल, म्हणून माझं जेवढं आयुष्य आहे 4 दिवस तेवढं मला सांभाळा, असं तो भिकाजी भानजींना बोलू लागला. एवं पाटीलकीची वृत्ती अप्रयासाने आली हाती उदया आली संपत्ती गाळा होती रत्नराशी. आणि अशा पद्धतीनं सकृत पत्रामध्ये होतं भानजी जगतापांच्या. हळूहळू त्यांनी गावाची निर्मिती केली, पुन्हा आता पाटीलकी गावातली पाटीलकी हातामध्ये आली, त्याच्यामुळे सगळं भानजींना जी इच्छा आहे ती सगळं मिळू लागलं, असं सांगतात. आसो भिकाजीस मानुनी वृद्ध वडील पितृस्थानी निकट सेवा करोनी दिदला मनी संतोष. आणि त्या भिकाजीला वृद्ध होता, त्याच्यामुळे त्याला वडील स्थानी भानजी जगतापांनी मानलं, त्याची सेवा केली आणि कालांतरानं त्याचं निधन झालं. तयाचे झाली निधन उत्तर क्रिया संपादून नाना विधी केले दान संतर्पण यतचित. आणि ते भिकारीचं कालांतरानं निधन झालं. निधन झाल्यावर हे भानजी जगतापांनीच त्यांची उत्तर क्रिया 10व-12व वर्ष श्राद्धापर्यंत सगळ्या विधी केल्या आणि ही पाटीलकी भिकारीची पाटीलकी भानजीकडे आली, असं सांगतात. यावरी ग्रामपटाधिकारी भानाजी पाटील नामधारे संतती संपत्ती संसारी जनका परी नांदत. म्हणून गावातला सगळा अधिकार कुणाकडे आला? भानजी जगतापांकडे आला. हे गावचे पाटील झाले, धामणगावचे पाटील झाले, म्हणजे सावकार झाले. गावातली राजा म्हणजेच हे आता भानजी जगताप. ह्यांच्या वर गावातलं कोणी नव्हतं, हेच गावचे पाटील सर्वस्व होते. पुत्र होत, प्रजा होती, संतती होत, सगळंच भानजी जगतापांना प्राप्त झालं. ऐसा भाग्याचा वळसा अनंत जन्म तप सहसा धरिले कार्य जाय कळसा बळली परिसा एकदाची. आणि अशा पद्धतीनं भाग्य बदललं. भाग्य बदलल्यानंतर सर्व त्यांना पाहिजे ती प्राप्त झालं. आता संततीही मिळाली आणि अशा पद्धतीने सांगू लागले. पंचवर्षी शिवाजी तनय ती सुंदर सदा विनय दाली बांधे ती सोयरे राये ते भाग्य काय वर्णावे. शिवाजी लेकरू, भानजींचं शिवाजी नावाचं लेकरू 5 वर्षाचं होतं आणि 5 वर्षाचं असताना लेकराचा सगळे सांभाळ करत होते. 5 वर्षानं शिवाजी असताना भानजींची पत्नी पार्वतीबाई दुसऱ्यांदा गरोदर झाली. ऐका, यावरी विशेष भाग्य उदयी गर्भिणी झाली पार्वतीबाई पुण्य फळले एक समयी आयशी नवाई झाली. आता विशेष भाग्य म्हणजे यांचं विशेष भाग्य, कुणाचं? भानजी जगतापांचं विशेष भाग्य म्हणजे पार्वतीबाई गर्भिणी झाल्या आणि यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस गर्भिणी झाले, पोटामध्ये संतती वाढू लागली, त्यावेळी स्वर्गामध्ये आकाश दुदुंबी वाजू लागल्या. स्वर्गी वाजल्या दुंबी अमृत वर्षावर करी सुरभी ते जे उदेले भाग्य नवी
प्रसन्नाती कुलदेवता. ज्यावेळेस पार्वतीबाईच्या पोटामध्ये संतती गर्भ वाढू लागला त्यावेळेस स्वर्गामध्ये दुदुंबी वाजू लागल्या. कुलदेवता यांच्यावरती प्रसन्न झाली. जगदंबेचा प्रभाव वाढू लागला आणि ती लेकरू पोटामध्ये संतती वाढू लागला. कैलासवासी शंकर धरती उदरी अवतार भोवते तिष्ठती सुरवर वेद गजर ऋषीचे. आणि ते लेकरू म्हणजेच महादेव जे होते कैलासावरती राहणारे त्यांचाच अवतार आहे. त्यांनीच अवतार त्यांच्या पोटाला धारण केला. पार्वतीबाईच्या पोटाला भांजी जगतापांच्या पोटाला महादेवच साक्षात अवतरित झाले असं सांगतात. गर्वी संभवला शंकर नित्य होती जय जयकार अव्यक्ता व्यक्त अवतार बोलती चतुर विपर्यासी. पोटाला महादेव आलेले साक्षात रुद्र आहे. रुद्र त्या ठिकाणी पोटाला आले त्यामुळे स्वर्गामध्ये जय जयकार सदोदित होत होता. अनेक प्रकारे दुदुंबी वाजत होत्या कारण साक्षात महादेवच या पार्वतीबाई आणि भानजी जगतापांच्या पोटाला आले. लोकसंग्रहा कारण दावी जनन आणि मरण परिते अदोय प्रकरण भानुषी किरण ज्या परी. आता हिने जन्म घेतला महादेवांनी जन्म घेतला ही फक्त लौकिकासाठी झालं नाहीतर भगवंताला जन्मही नाही आणि मरण नाही. सूर्य उगवला की त्याची किरण येतातच. तसा पद्धतीने अवतार घेतला म्हणून त्या पार्वतीबाईच्या पोटामध्ये महादेवांचा अवतार वाढू लागला. दिवस दिवस महोत्सव अधिक करी भानाजीराव सुखी केली राणीव भाग्य वैभव पावला. भानजी जगताप त्या ठिकाणी दिवसेंदिवस महोत्सव करत होते. त्या ठिकाणी असणारे आनंद साजरा करत होते आणि इकडे पार्वतीबाईचा गर्भ वाढत होता. यावरी गर्भ वृद्धी होत मासा मास फळ भोगीत तव मासाले भरीत झाली प्रस्तुत निजमाता. आणि इकडे दिवसेंदिवस गर्भ वाढत होता आणि जसं जसं 9 महिने भरत आले तसं तसं असणारी ती पार्वतीबाई प्रसूत झाली. मुलगा झाला. ऐका तो महोत्सव उदभट अप्सरा गाणी कोंदले अंबूट वादे वाजती घनदाट तेने औतपीठ कोंदले. आणि महोत्सव त्या ठिकाणी निर्माण झाला. भानजी जगतापांना दुसरा मुलगा झाला. त्याच्यामुळे अप्सरा गायन करत होत्या नृत्य करत होते गंधर्व गायन करत होते कारण हा साक्षात महादेवांचा अवतार प्रकट झाला असं सांगतात. झाला एकची जयकार वल्लाट यंत्राचे भडीमार वंशवर्णी भाट सादर याचा अपार तुष्टले. जय जयकार झाला. उल्लाट अशा प्रकारचे यंत्र वाजवले जे याचक आलेले होते. याचकांनी सुद्धा जय जयकार केला असं सांगतात. जात कर्म रात्री वर्ग पवित्र वर्णित आशीर्वाद स्तोत्र ब्राह्मण गरजताती मंत्र शिव स्वतंत्र जन्मला. आता जात करायचं ब्राह्मण लोक आशीर्वाद देत होते. ज्ञानी ब्राह्मण लोक होते आणि त्या ब्राह्मणांनी मंत्र म्हटले आणि त्या मंत्रामध्ये सांगितलं शिव स्वतंत्र प्रगटला साक्षात महादेवाचा अवतार आहे असं ब्राह्मण लोक बोलू लागले. पुत्र मुख पाहिनरप तो देखिले विश्वरूप देह घेविरे आपोआप कर्म संकल्प राहिले. आता पार्वतीबाईला मुलगा झाला म्हणून आपल्या पत्नीला मुलगा झालेला पाहण्यासाठी भानजी जगताप आले. मुलाचं मुख पाहिलं तर सूर्य कोटी जेवढं तेज आहे कोटी सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं तेज त्या लेकरावरती भानजी जगतापांनी पाहिलं. स्वरूपी झाली हरपले मी तुपन व्रती तदाकार होऊन समाधी पूर्ण लागली. लेकराचं मुख पाहिलं त्याच्यामुळे समाधी अवस्था प्राप्त झाली. एवढं स्वरूप दैदिप्यमान ते बाळ जन्मलेलं भानजी जगतापांनी पाहिलं. यावरी एक मुहूर्त स्तब्ध होऊन विलोकित तेज भंबा परमित नेत्र झाकीत भानजी. 45 मिनिटं ते असणाऱ्या लेकराकडे पाहू लागले. कोण? भानजी जगताप. एवढं बंबाळ तेज होतं सूर्याचं जेवढं तेज असावं
तेवढं तेज होतं, समाधीस्थ झाले आणि ते तेज पाहून गेला म्हणून भांजी जगतापांनी स्वतःचे डोळे झाकून घेतले. एवढं तेज त्या लेकराचं होतं. तो पाहे पुढे बाळ अति सुकुमार वेलाळ नेत्र तेज कल्लोळ येतात बोल प्रेमाचे. आणि अशा पद्धतीने ते असणारे लेकरू त्या ठिकाणी बाळ जन्मलं. अफाट अशा प्रकारचं तेज होतं असं या ठिकाणी सांगतात. जन्मता चिन्हे अवधारा पायी पद्म शोभे खरा नाभी मध्यभागी हिरा तेज धरा उजळत. आता ते लेकरू जन्मलं म्हणजे अवतारच होता महादेवांचा आणि त्या अवतारामध्ये चिन्ह, पायामध्ये पद्म होता, नाभीमध्ये हिरा होता. अशा प्रकारचं स्वरूप त्या लेकराचं सांगू लागले. नागमस्तकी मनी तैसा हिरा नाभिस्थानी मस्तकी तो शूळ पाणी आघात करणी हरीची. आणि नाग मस्तकामध्ये हिरा असावा तशा पद्धतीने म्हणजे महादेवाचं जसं वर्णन आहे, जसं महादेवाचं स्वरूप आहे तसंच स्वरूप त्या जन्मलेल्या लेकराचं होतं असं सांगतात. आयशी ही तिन्ही चिन्ह रूप सौंदर्य संपन्न अवतार बद्री नारायण गुप्त खून जाणीजे. आणि अशा पद्धतीने ही सर्व लेकराच्या अंगावरती सगळ्या प्रकारची चिन्ह होती. महादेवासारखं स्वरूप होतं. गुप्त खून म्हणजे बद्रीनारायणाचा अवतार असं सांगतात. ऐसा महाराज योग भ्रष्ट अवतरे ज्ञान वरिष्ठ ज्ञानी खून ती स्पष्ट भगवदिष्ट साक्षात पै. आणि अशा पद्धतीने तो असणारा महाराज जन्मला. महादेवाचा अवतार पार्वतीबाईच्या पोटी झाला. जातक वगैरे केलं. ऐका. करिता जातक वर्णन अद्भुत लीला करून भक्ती योग विष्णू भजन पातकी जन तारील हा. जातक केलं. जातक म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या लेकरांचं जातक. बघा भविष्य भविष्य भगवान श्री रामचंद्राचं भविष्य वशिष्ठांनी सांगितलं होतं. भगवान श्रीकृष्णाचं भविष्य गर्ग मुनींनी सांगितलं होतं. तसंच हे असणारे ऋषी लोक भविष्य पाहू लागले. काय होणार पुढे? विष्णूची पूजा करणार आहे हा मुलगा आणि पतित जनाचा उद्धार करणार असं भविष्य ऋषी मुनी सांगू लागले. करील दुर्घट प्रताप म्लेंच्याचा हरील ताप स्मरता उठेन पळ पाप ऐसा निष्पाप पुत्र हा. त्याचं जातक केलं. पुढचं भविष्य पाहिलं. काय करील? म्लेंच्या लोकांचा ताप हरेल, त्यांचं गर्वहरण करील, जगताचा उद्धार करील, भगवंताच्या भक्तीचा प्रसार करील असं भविष्य त्या असणाऱ्या लेकराचं ऋषी मुनी सांगू लागले. ते जात काय कुण विस्मित राव पंचानन दशरथ नंदादी पावन तया समान मी झालो. आणि भांजी जगतापांनी जातक ऐकलं, लेकराचं भविष्य ऐकलं. राजा दशरथ किंवा नंद राजा, गोकुळाचा नंद राजा असावा, अयोध्येचा राजा दशरथ असावा. तेवढं तेज, तेवढं सामर्थ्य लेकराचं कौतुक ऐकून भांजी जगतापांना तेवढा आनंद वाटू लागला. अनेक रत्ने धन देऊन तोशी मिल ब्राह्मण दशग्रामे पाठन ते जाय मान दिसती. अनेक प्रकारचं रत्न दिलं, धन दिलं. सगळे असणारे गावामध्ये आलेले विप्र मंडळी सगळ्यांना आनंद भांजी जगताप देऊ लागले. उदयली पुण्याची पहाट मज तोषले वैकुंठ पीठ पुत्र धीरला वरिष्ठ जयाते श्रेष्ठ वंदिती. आणि त्यावेळेस माझं जे काही कर्म आहे ती उदयाला आलं. भगवंत प्रसन्न झाले. या लेकरा अशा प्रकारचा मुलगा दिला. या मुलाला श्रेष्ठ श्रेष्ठ सुद्धा वंदन करतील असा विचार भानजी जगताप करतात. वर्षता अमुंद वृष्टी वनस्पती टवट विसृष्टी जन्मता भक्त परमेष्टी झाले कष्टी दुर्जन. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेळोवेळीला पाऊस पडू लागला. सुकाळ सगळी पृथ्वी झाली. ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, अवतार झाला भक्ताचा, दुर्जनांना दुःख झालं असं सांगतात. यथा काळी वर्ष घन त्रिवार दुभती गोधने संतोष व्रती सदा जन आनंद घन नांदती. यथा काळी पाऊस पडू लागला. कारण भक्ताचा अवतार आहे, महादेवांचा अवतार आहे, भक्त निधान आहे. आता महादेव जरी असले तरी विष्णूचंच भजन करताय आणि हा सुद्धा विष्णूचंच भजन करणार आहे.
त्याच्यामुळे वेळोवेळी पर्जन्यवृष्टी होऊ लागली, शेतामध्ये धनधान्य उगवू लागलं असं या ठिकाणी सांगतात. विकासल्या दाही दिशा सुधर्मरत झाले सहसा, देशातून गेली अवधसा झाली दुर्दशा पापाची. दश दिशेला विकासता आली, दश दिशा विकासून दिसू लागल्या. दुर्जन जीवते पाप तिथलं संपून गेलं, दुर्जन सगळी त्या ठिकाणी पळून गेली अशा पद्धतीने सांगू लागले. नित्यश्री नित्य मंगळ गृही लक्ष्मी अचळ, संत समागम तत्काळ पुण्यशील ते धन्य. आणि अशा पद्धतीने अवतार झाला महादेवांचा, जातक वगैरे केलं, ऋषी मुनींनी भविष्य सांगू लागले. दिवस दिवस ती लेकरू मोठं होऊ लागलं. आता उद्या दिवसे दिवस झाला थोर, अष्टवर्षिक कुमार स्वरूप अति सुकुमार महावीर बळीयारा. आणि बळीवाड बलवान होते महाराज. ही मानकोजी बुद्धी खूप बलाढ्य होते आणि ताकद शरीरामध्ये होते. 500 यवनांना जिंकले. आता उद्या कथा निघाल एवढी त्या ठिकाणी 8 वर्षाचं लेकरू झालं आणि 8 वर्षाचं झाल्यावर अफाट ताकद ही असणाऱ्या लेकराकडे होती असं सांगतात. जन्म पावला जग जेठी, तेने आनंद सर्व पोटी, मानकोजी नाम सृष्टी ठेविले सृष्टी जाणीजे. आणि 8 वर्षाचं झालं त्यावेळेस अफाट ताकद होती. भगवंताचाच अवतार आहे म्हणून मानकोजी नाव भानजी जगतापांनी ठेवलं. भानजी जगतापांना 2 मुलं झाली. पहिला शिवाजी आणि दुसरा मानकोजी. दोघेही धार्मिक आहेत, दोघेही श्रेष्ठ आहेत. आता याच मानकोजींचा प्रताप या 25 अध्यायामध्ये आपल्याला ऐकायचा. उद्यापासून ऐकू. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम. भानाजी पुत्र मानकोजी, सर्व गुण संपन्न माझी, आघात कीर्ती वंश ध्वजी, म्हणती जो जो समर्थ. आणि कथेचं अनुसंधान मानकोजी महाराजांचे मोठे बंधू शिवाजी यांचं लग्न झालं. चोरा खळेचे पाहुणे आले होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजा. त्यांचा त्या ठिकाणी विवाह झाला. त्यांचा विवाह झाला. शिवाजी महाराजांचा विवाह झाला. आणि आता नंतर ना राळेरास लोभाजी नावाचे एक पाटील होते. राळेरास दामणगाव जवळ आहे. एक 7-8 किलोमीटरचं अंतर आहे, 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये. आणि त्या लोभाजीची मुलगी राळेरासची, तिचं नाव ममता होतं. मग सर्व गुण संपन्न मुलगी होती. वडिलांनी विचार केला मुलगा बघायचा, पण मुलगाही तसाच पाहिजे. जशी मुलगी आहे तसाच मुलगा. मग कुणाचा बघावा तर धामण गावामध्ये भानजींचा मुलगा मानकोजी आहे आणि सर्व गुण संपन्न मुलगा आहे. ताकदवान आहे, मुलाच्या अंगामध्ये ताकद आहे, अफाट संपत्ती आहे, बळ आहे आणि एवढे सर्व ऐश्वर्य सुद्धा मुलाकडे आहे. असा विचार गावातल्या लोकांना तर हा जोडा पसंत होता. ऐका. विद्यावयास लावण्य रूप, कुलशील तेज अमूप, करणे न साक्षेप, ऐसा संक्षेप बोलती. आणि लोक बोलू लागली हे ममताही सुंदर आहे आणि मानकोजीकडे सुद्धा वेद अभ्यास आहे. मानकोजीकडे अफाट संपत्ती आहे आणि सर्व असणार कुलशील, कुलही त्या ठिकाणी चांगला आहे. पाटील घराणा आहे, जगताप घराणा आहे अशी या ठिकाणी बोलतात. लोभाजी ते आप्त सांगती, उपोर झाली ममत सती, वर मानला प्रती, जोडा जगती साजरा. आणि ममताईचे जे वडील होते लोभाजी, त्या लोभाजींना गावातली लोक, आप्त म्हणजे त्यांच्या संबंधातली लोक, सोयरेमधली लोक सांगू लागले ही ममताई आता उपवर झाले, लग्नाला आले तर तिचं आता लग्न करावं असं सांगतात. लोभ होऊनी सादर, म्हणे कोण कैसावर, तो सांगा समाचार, जे संसार साफल्यता. आणि लोभाजींनी विचारलं म्हणले कोण आहे मुलगा, कोण आहे? तुम्ही म्हणताय मुलीचं लग्न करायचंच आहे, पण कुठला आहे मुलगा, काय करतोय, घरी काय आहे, किती आहे, शेतीवाडी वगैरे काय आहे, काय नवरा म्हणजे वधू मुलगा, नवरा मुलगा काय काम करतोय असं त्या ठिकाणी लोभाजी विचारू लागले. तरी जातीवंत नामधारी, धामण गावीच अधिकारी, भानाजी नाव नरकेसरी, व्याही करी योग्य जो. आणि त्या लोभाजीच्या आप्त लोकांनी सोयऱ्यांनी सांगितलं इथून धामणगावचा जो भूप आहे
भानजी आणि त्याचा मुलगा मानकोजी सर्व गुण संपन्न आहे आणि तोच त्या ठिकाणी सोयरा करावा, त्यालाच जावई करून घ्यावं, ममताईचं लग्न त्याच्या बरोबर लावावं असं आम्हाला वाटतंय. आपचं लोक त्या लोभाजीला बोलू लागले. ऐसे सांगताप्ती दैवाची सफल प्राप्ती, तरी निवल चित्तवृत्ती होय निवृत्ती मनाते. आणि आप्त लोकांनी सोयरे लोकांनी अशा पद्धतीने सांगितल्याबरोबर त्याला सुद्धा पटलं. भानजीला आनंद वाटला. म्हणले बघू एकदा त्याच्या घरी जाऊन सोयरीत जमून येऊ असा विचार करू लागले. मग धाडोनी आप्त ब्राह्मण ज्योतिष गणिक सुजान, भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञान जयाचे. लगेचच लोभाजींना आप्त असणारे जे काही ब्राह्मण होते जवळचे ब्राह्मणाला बोलवलं, धामण गावाला पाठवलं. त्यांचा असणारा पत्रिका वगैरे सगळे पाहून या. ऐसे धाडोनी द्विजवर सवे देती भाटनागर, ज्ञाते राज सवे वागणार पातीवर जाऊनी. आणि मग अशा प्रकारचे द्विजवर सर्व गुण संपन्न असणारे द्विजवर पाहिले आणि पाहून त्या ठिकाणी असणारे निघाले आणि त्या असणाऱ्या धामण गावाला ते ब्राह्मण आले. तो उतरले 36 गुण भ्रुकट मिळाले पूर्ण, भानाजी ते प्रार्थून किती नेमून परतले. ब्राह्मण लोक गेले होते नवऱ्या मुलाची पत्रिका पाहण्यासाठी. मानकोजीची जन्मपत्रिका पाहिली. 36च्या 36 गुण मिळाले मानकोजी आणि ममताई. लगेच ब्राह्मणांनी त्या राजाला भानजींना सांगितलं, विनंती केली आणि लग्न तिथी काढूनच माघारी राळेरासला आले. उभय पक्ष एक मेळी निश्चय केला ते वेळी, वागणीच्या ते महाबळी आप्त मंडळी पाचारी. आणि लगेचच वेळ त्या असणारे उभय पक्ष म्हणजे इकडं भानजी आणि लोभाजी ह्या दोघांनी त्या ठिकाणी संधी केली. आपापले पाहुणे रावळे सगळे लग्नाला बोलवले म्हणतात. समारंभ मांडेला थोर लागले वाद्याचे गजर, मिळवणी येणारी नर महागजर मांडिला. आणि मग लगेचच असणारे सर्व नर नारी बोलवल्या. समारंभ लग्न दिवस वगैरे काढला आणि लग्नाचा उत्साह सुरू झाला. उभय पक्षाचे समान गोत्र कुळ लौकिक मान, येथा योग्य समसमान दोघे संपन्न प्रतिष्ठित. दोघही संपन्न होते. राळे रास्ता पाटील होता, धामणगावचा पाटील होता. दोघांचाही घराणा पाटील घराणा होता, प्रतिष्ठित होता. दोघांनाही लौकिकामध्ये मान होता. म्हणून आपली मुलगी मानकोजीला द्यावी असा विचार लोभाजीने केला. लग्न मांडीले कडाडी मिळाले वराडी, नेसोने आले निलुगडी वेळी वागडी चांगली. आणि लगेचच वराड मिळवलं, सोयरे मिळवले, त्यांना कपडे वगैरे स्त्रियांना लुगडी साड्या घेतल्या असं सांगतात. लागली वाजंत्र्याची घाई, ढोल धमा मेसनाई, श्रवण वडीर झाले पहाई, निघाले व्याही विवाहार्थ. आणि वाजंत्र अफाट अशा प्रकारचं वाजंत्र वाजत होते. ऐकणाऱ्याचे कान बहिरे होतील एवढा वाद्यांचा आवाज होता. आणि असणारे ममताईच्या घराकडचे जे व्याही होते धामणगावच्या वेशीमध्ये आले. अर्ध योजन दुरी जाण सन्निध राहील पट्टण, गावात कळत वर्तमान समोर सोजन पातले. आणि गावामध्ये लक्षात आलं भानजींच्या की व्याही आलेले आहेत. व्याही म्हणजे तो लोभाजी पाटील आलेला आहे आणि त्यांनी स्वागत करून आतमध्ये नेलं. विवाह त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मानकोजी आणि ममताई सुरुवात झाले. व्याही व्याही या झाली भेटी, वस्त्र भरणे कनक ताटी, वर पूजेला सुभटी रत्न वाटित भोजन. आणि दोघही व्याही व्याही होते. लोभाजी आणि भानजी एकमेकांना भेटी झाली आणि जेवण वगैरे सर्व त्यांनी सुरू केलं. आयसा करोनी सोहळा वराड झाले गोळा, समीपाली लग्न वेळा बाळा अबळा मिरवती. आणि मग अशा पद्धतीने वराडी सगळे एकत्र झाले, गोळा झाले.
लग्नाचं त्या ठिकाणी मुहूर्त त्या ठिकाणी जवळ आला. नवरदेवाला मिरवणुकीला नेलं. सगळे स्त्रिया बाळे त्या ठिकाणी लग्नासाठी आले. ऐका वाद्य वाजताती मधुर तंतवी तंत घासू स्वर नादे कोंदले अंबर ब्रह्मगजर वर्तला. अफाट अशा प्रकारचे वाद्य वाजू लागले. सुस्वर अशा प्रकारचे वाद्य होते. आकाशामध्ये त्याचा आवाज जाईल एवढा उत्साह लग्नामध्ये सुरू होता. लग्न घडी आली म्हणून देशिक मने सावधान जीव शिवा पाणी ग्रहण ओम पुण्य बोलती. आणि लग्न घटिका जवळ आली. ममताईला आणि मानकोजींना लग्न मांडवामध्ये आणलं. ब्राह्मणाने अंतरपट धरला. सावधान म्हणू लागले. अक्षरा दिले आणि ब्राह्मणाने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. आता विधी झाले लग्न चारी दिनी सोहळा गहन व्याही गौरविले पूर्ण कन्यादान झाले. यथा पद्धतीनं मानकोजी आणि ममताई यांचं लग्न झालं. आणि लोभाजीनं मानकोजींना आपलं त्या ठिकाणी कन्यादानाचा सोहळा झाला. 4 दिवस लग्नाचा सोहळा झाला. व्याही व्याही भेटले. आपापल्या गावाला परतून आले. साडी झाली अजान देत वस्त्र आणि भूषण याच दुष्टले दक्षिणे अपार अंदन देत असे. आणि व्याही व्याहींची भेटी झाली. 4 दिवस सोहळा झाला. साडेचा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. अफाट अशा प्रकारचं अंदन दिलं म्हणतात. या परी झाले लग्न तृप्त झाले द्विज अगन संपूर्ण झाला जायने आहेर संपादन शेवटी. अशा पद्धतीने लग्न झालं. शेवटला जो आहेर होता तो आहेर एकमेकांनी अर्पण केला. परतले स्वग्राम प्रति वाद्य चतुर्विध वाजती अश्वगाड्या गाड्या रथी नारी बैसती स्वानंदे. स्वतःच्या गावामध्ये त्या ठिकाणी परतले. लग्न करून माघारी आले. भानजीराव सून घेऊन आले दामण गावामध्ये. वाद्यांच्या गजरामध्ये सगळे आपापल्या घरी गेले. उसोनी लोभाजी प्रति भानजी पाटील जाती बोहरे घेऊन या प्रीती यथा स्थिती पातले. लोभाजीला विचारलं भानाजींनी. बोहरे म्हणजे पती पत्नी. मानकोजी आणि ममताईला बरोबरीला घेतले. लोभाजीला विचारलं. त्यांची विचारणा करून भानजी धामणगावला माघारी आले. केले लक्ष्मी पूजन सोयर्या दे पेटवण कीर्ती गाती सर्वजन आनंद घन नांद तू. लक्ष्मी पूजन केलं. आता सुखाचा संसार चालू होता. मानकोजी आणि शिवाजी दोघांचेही लग्न झालं. दोन्ही सुना घरामध्ये आला. ही पाहून भानाजीला आनंद वाटला. पुत्र सुषणाचे पालन करीता राव समाधान प्रपंची लागले मन ग्रस्तपण धन्य तो. आणि अशा पद्धतीने आता गृहस्थामध्ये त्या ठिकाणी निघाले. दोघांचंही लग्न झालं. पुत्र आणि सून पाहिली. अशा पद्धतीने भानजीला आनंद वाटत होता. एवम प्रपंच काम करीता 70 वर्षे वय होता 20वे वर्ष वडील सुता तो भानजी व्यथा पावला. आता मुलांचं लग्न झालं आणि भानजींचं 70 वय झालं. म्हणजे उतार वयामध्ये भानजी लागले. आणि मोठ्या मुलाचं 20 वर्ष होतं. त्यावेळेला भानजीला व्यथा लागल्या. शरीराला त्रास होऊ लागला. ऐका अशक्त झाली गात्रे वाजती सर्व शरीर सूत्रे दाने कर्याती पवित्रे जी परत्रे सुखादाती. आणि सगळी जी शरीर आहे शरीर अशक्त झालं. भानजींचं उतार वयामध्ये 70 वर्ष झालं. शरीर साथ देणं गेलं. आणि आता आपलं मरण काळ जवळ आला असं भानजींच्या लक्षामध्ये आल्याबरोबर अफाट अशा प्रकारची दानधर्म अंत समयाला भानजी करू लागले. ज्ञानाव्रत उद्यापन देव मंदिरे धर्म सदन वापी कुपाली धर्म स्थापन धर्म लग्न द्विजाची. सगळे जेवढं दानाचा प्रकार आहे देव धर्म मंदिर लग्न गरीबाला दान धर्म लग्न लावून देणं गरीबाचं ब्राह्मणाला दान देणं मंदिर बांधणं ही सगळी त्या ठिकाणी दान धर्माची कामं भानाजी करू लागले. ऐसे करीता दान धर्म सतत संन्यासी समागम
भागवत श्रवण केले उत्तम झाला निष्काम भानजी. अशा पद्धतीने सगळे दान धर्म केलं भानजींनी, निष्काम पद्धतीने झाले. सर्व त्या ठिकाणी दान धर्म केले आणि आज त्या ठिकाणी संसारामधून त्या ठिकाणी मुक्त होण्याचा प्रसंग भानजींचा आला. तुटेला आयुष्यात तुटेला आयुष्यात तू वृधापांती प्राण अंतू विमानी भय सोनी शांतू पावला प्रांतू निजधामा. पुढे कालांतरानं भानजींचा आयुष्याचा दोरा तुटला, म्हणजे मृत्यूला पावले. भानजी जगताप मरण पावले. मेल्यानंतर दैदिप्यमान विमान आलं. त्या विमानामध्ये बसून भानजी वैकुंठाला गेले. लोक पाहता समस्त निधन पावला पुनीत तो पार्वतीबाई विलोकित मना आणित पती ध्याना. लोकांनी पाहिला पुण्यवान होता भानजी. विमानामध्ये त्या ठिकाणी बसून निजधामाला गेले. आता भानजींची पत्नी पार्वतीबाई तिने सुद्धा एकांत आपलं पती मृत शरीर पाहिलं आणि आपलेही पंचप्राण तिने आकळून घेतले. नाही शोक मनी निश्चळ ध्यान केले अति निर्मळ सौभाग्य वायने निर्मळ मंगळ केले सकळ यथाविधी. आणि मग कुठल्याही प्रकारचा शोक नव्हता कोणाला. पार्वतीबाईला सती होती ती. तिनं आपल्या नवऱ्याचं प्रेत पाहिलं आणि आपले पंचप्राण आकर्षून देह ठेवू लागले. मन करुणी सुचित म्हणत पती प्रेमात अलंगित प्राण आकर्षण समर्थ आसन नेमस्त घातले. मग तिनं आपल्या पतीचं शरीर पुढे ठेवलं, आसन घातलं, पंचप्राण आकर्षिले आणि सर्वांच्या देखत तिनं आपला देह धरणीवरती ठेवला. पाहती पुत्र आपजन देह विसर्जिला तिने विस्मित झाले पाहोन मनती धन्य सती ते. सगळे लोक पाहत होते. पाहत असतानाच पार्वतीनं देह ठेवला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. भानजी आणि पार्वती यांचं त्या ठिकाणी कालांतरानं निधन झालं असं सांगतात. झाला एकची जय जयकार पुष्पे वर्षती सुरवर विमान झाले स्थिर बैसे सत्वर पतिसवे. ज्या वेळेस भानजींचं निधन झालं त्याच वेळेस काही क्षणामध्ये पार्वतीचं झालं. त्याच विमानामध्ये ते भानजीचं विमान वैकुंठाला चाललेलं थांबलं आणि त्याच विमानामध्ये पार्वतीबाईला बसवलं. दोघही निजधामाला निघाले. ऐसे उभय येता विमानी पूजन नेले विष्णुगणी नाना वाद किंकिनी लोके ध्वनी ऐकती. अशा पद्धतीने दोघांनाही भानजी आणि पार्वतीबाईंना विमानामध्ये बसवले. विष्णुदूत आले होते. विष्णुगण आले. विमानामध्ये बसवलं. अफाट फुलांच्या वर्षावामध्ये त्यांना वैकुंठाला नेलं. विष्णुदूते सन्मानुनी स्थापिले वैकुंठ भुवानी चतुर्भुज गदा पाणी समीपपणे आनंदे. विष्णुदूतांनी त्या दोघांचा सन्मान केला. पार्वतीबाईचा भानजींचा वैकुंठाला नेला आणि अक्षय पद त्यांना प्राप्त करून दिलं. ऐसे झाले नवल झाली जनाची गलबल आप्त सोयरे प्रबळ आसे सकळ धावणी. आणि अशा पद्धतीने लोकांमध्ये गलबला निर्माण झाले. सगळे आप्त लोक जी भानजी महाराजांचे सोयरे सज्जन होते सगळे धामणगावामध्ये गोळा झाले. शिवाजी मानकोजी पुत्र उभय प्रेते पवित्र उचलोनी कर्मतंत्र केले चरित्र संपूर्ण. शिवाजी आणि माणकोजी भानजींचे पुत्र होते. आई वडील दोघही मरण पावले. त्यामुळे त्यांचे प्रेत घेतले आणि अग्नि संस्कार 10व 12व 13व सगळं दोन्ही मुलांनी केलं. तीज मिळाल्या पार करती अग्नि संस्कार येता विधी क्रिया उत्तर मंत्राधार द्विजाचे. अफाट अशा प्रकारचे ब्राह्मण मिळाले. ब्राह्मणाच्या समूहामध्ये त्यांची उत्तर क्रिया केली. मंत्र वगैरे ब्राह्मण म्हणत होते. संपादी त्रयोदश दिन अपार देती दान त्रत केले ब्राह्मण द्रव्य अपार देऊनी. 13 दिवसापर्यंत 13व्या होईपर्यंत ही सगळी उत्तर क्रियाची सर्व क्रिया मानकोजी आणि त्या शिवाजीनं केली. अशा पद्धतीने ते निजधामाला गेले. त्यांचं 13व्या पर्यंत त्या ठिकाणी सगळी क्रिया उरकली म्हणतात. ऐसे झाले वर्तमान शिवाजी वडील म्हणून
संसार तया सोपवून करती जतन निज वस्तू. आणि आता शिवाजी आणि मानकोजी दोघे भाऊ भाऊ आहेत. शिवाजी मोठा आहे, मानकोजी लहान आहे. शिवाजी मोठा असल्यामुळे संसाराचा सगळं जे काही अधिकार आहे तो त्यांच्याकडे आला असं सांगतात. शिवाजी पाटील चतुर वडील मार्गे चालवी संसार. दास दास पशु किंकर यथा विचारे नांदवी. आता शिवाजी पाटील आले, भानजी पाटील गेले, शिवाजी पाटील कारण ते आले. वडील जसे आपले चालवत होते तसाच पुढे संसार चालवू लागले, गाव चालवू लागले, पशु पक्ष्यांना सर्व व्यवस्थित सांभाळ करू लागले असं सांगतात. संत समागम शास्त्र श्रवण सदाव्रत द्विज संतर्पण. पंढरीची वारी करी पूर्ण सत्य भाषण निरत जो. आणि तो असणारा शिवाजी आपल्या वडिलाच्या पावलावरती माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग पंढरीची वारी करत होते. वडील करत होते म्हणून शिवाजी पुढे तेच नियम चालवू लागले. परिकांता गिरजाबाईची कुचित वृत्ती पाही. वंशे मान सर्वदाही जनात काही दिसेने जी. पण ते आता जाऊ जाऊ तर शेवटी जमत नसतं. माणूस किती जरी असले तरी जमत नसतं. ही चोराकडीची, ही त्या राळेरासची, ती शिवाजी महाराजांची जी पत्नी होती शिवाजी पाटीलची ती गिरिजा थोडस तिच्या मनामध्ये विषम होता. ती लोकांना दिसून देत नव्हती. घराणा सांस्कृतिक आहे त्यामुळे दिसून देत नव्हती. पण जाऊ जाऊ मध्ये संसारामध्ये थोडस विषमता तिच्या मनामध्ये येत होती. तिच्या बोले शिवाजी वर्तत आहे कामकाजी. धाकटा बंधुमान कोजी वर्तत सहजी मन मिळे. शिवाजी संसार चालवत होते पण बायकोचं ऐकून सगळं करत होते. पत्नीचं ऐकायचं, पत्नीच्या मनावर गाव चालवत होते. पण मानकोजीचं तसं नव्हतं, ममताईचं बी तसं नव्हतं. दोघांचंही काही नव्हते. आनंदानं मन मोकळेपणानं दोघही संसार करत होते. ऐका. अंगी बळाचे तेज धनर्विद्या अतिसतेज. तारुण्यागे केले बीज मनी गुज योजिले. आता मानकोजी महाराजाकडे बळ होता. शिवाजी महाराज एवढे सामर्थ्यवान होते. ते लेखणीमध्ये प्रवीण होते. सही शिक्क्यामध्ये त्यांचं लेखनामध्ये अभ्यासामध्ये बळ चालायचं. आणि मानकोजी महाराज शरीरानंच बलवान होते. मग त्यांनी विचार केला अंगामध्ये तारुण्य आहे, अंगामध्ये बळ आहे, मग समाज कार्यासाठी या बळाचा उपाय करावा. म्हणून मानकोजी महाराजांनी एक युक्ती योजली. ऐका. विचार करून आढळ मेळविले मातंग धड. अशिवार ठेविले प्रबळ गदारोळ मातला. आता मानकोजींनी विचार केला की अफाट आपल्याकडे बळ आहे म्हणून अनेक प्रकारचं दळ सैन्य तलवारी चालवणारे सगळे किंवा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दळ एकत्र जमा केलं असं सांगतात. सैन्य मिळवून अपार मार्ग रोधिले साचार. राजा प्रजा व्यवसायी नर आणि इतर वटसरू. अफाट अशा प्रकारचं सैन्य मिळवलं आणि त्या ठिकाणी मार्गरोध केला. वाट सरोना म्हणजे बाहेरची जी काही लोक येत होते त्यांना मार्ग बंद केला. का केला? ऐका. मलेंच्या दीप अलमगीर औरंगजेब राजा थोर. हस्तिनापुराहून लष्कर संगे अपार आणले. मानकोजीकडे बळ होता तर त्या बळाचा वापर समाजाच्या कार्यासाठी करायचा. मग त्यांनी अडवणूक का केली तर असणारा औरंगजेब जो राजा होता बादशाह त्यानं नगर लुटीत प्रत्येक गाव लुटायचं, आपल्या ताब्यामध्ये करायचं, त्या गावाची संपदा घ्यायची. असं करत करत तो येत होता आणि त्याचा प्रभाव आपल्या गावावर पडू नये म्हणून मध्यस्थीला मानकोजी सैन्य घेऊन बसला. ऐका. हिंदू मात्र ते धरून बळेच करीत यवन. घ्यावया भागा नगर पट्टण छावणी करून राहिले. औरंगजेबाचं सैन्य प्रत्येक गावामध्ये होतं, छावणी करून बसत होतं गुप्त रूपानं. हिंदू व्यक्तीला बघितलं की आपल्या समाजामध्ये त्यांना आणायचं, यवन करायचं, ही त्यांचं कार्य चालू होतं. आणि असं करत करत प्रत्येक ठिकाणी औरंगजेबाचं सैन्य होतं, छावणी करून बसलं होतं. ही मानकोजीच्या लक्षामध्ये आलं. विजापूर आणि बेदर उभयता लागले वैर. तेने मातले तस्कर
बंडे अपार झाली. आता बेदरचाही राजा बादशाह आहे आणि विजापूरचा सुद्धा राजा औरंगजेब आहे आणि या दोघांमध्येच त्या ठिकाणी वैर लागलं. त्याच्यामुळं जागोजागी या लोकांचं सैन्य होतं असं सांगतात. सावधान असता ग्रहपती तस्कर चोरुनी द्रव्य नेती. आयसी झाली जगाची गती जे ते लुटी ती प्रजा ते. कोणीही येऊन लुटू लागलं महाराज. आता आपली लोक साधी बोळी बाळी घरामध्ये राहणारी, सावध नसलं की घरामध्ये जायचं आणि घरातलं सगळंच लुबाडायचं. अशा पद्धतीचा आकांत राज्यामध्ये चाललेला मानकोजींनी पाहिला. ऐसा राजा आक्रांत झाला तैसा मानकोजी क्षोभला. मार्ग नीरव दोन्ही बैसला दुःख जनाला देतसे. अशा पद्धतीनं त्या औरंगजेब राजानं आपल्या गावावरती सत्ता मिळवली किंवा आपल्या गाव सोडून इतरत्र परिसर जो आहे पंचक्रोशी, त्या पंचक्रोशीमध्ये त्याचा प्रभाव वाढत चाललाय. म्हणून मानकोजीला राग आला आणि मानकोजीनं आपलं सैन्य घेतलं आणि गावामध्ये थांबले. औरंगजेबाला विरोध करण्यासाठी मानकोजी हातामध्ये शस्त्र घेऊन सज्ज झाले. स्वसत्ता बळ प्रतापे करून मारिले म्लेंछाच गण. देश दुर्गे पाटण सोये आपण भोगीतसे. अहो मानकोजी महाराज आहे, मानकोजी बोधला आहे, तो जगताप आहे. ताकद अंगामध्ये होतं, सैन्य मिळवलं होतं त्यानं. औरंगजेबाचे जे सैन्य होतं गावोगावी राहणारे ते सगळे मारले आणि त्यांना जे राज्य भोगायचे ते आपण भोगू लागले. होय, त्या लोकांना राज्य देण्यासाठी आपलं राज्य, आपली प्रजा, आपला महाराष्ट्र आपणच भोगावा म्हणून मानकोजी त्या ठिकाणी त्यांना मारून, औरंगजेबाचं सैन्य मारून ते गाव आपल्या बाजूने घेत होते असं सांगतात. सभवते चार योजना देश केला स्वस्वाधीन. राजभाग्य द्रव्य घेऊन कधी पालन प्रजेचे. आणि धामण गावाच्या आसपासची 20 किलोमीटरच्या आतमधली गावं बार्शी येत आहे. ह्या 20 किलोमीटरच्या आतमधली जी गाव आहे ती सगळी गावं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली होती मानकोजींनी. या गावावरती कुठलंही संकट येणार नाही, कारण या गावाचं संरक्षण करता मानकोजी होता, हातामध्ये शस्त्र घेऊन उभा होता. त्यामुळे औरंगजेब सैन्य त्याचं या गावांवरती काही चालत नव्हतं असं सांगतात. भाट गेला यवना त्याने पाठविली सेना. तया भांडत यवना करी ताडना मानकोजी. आणि मग ही बातमी जी आहे ही बातमी ते असणाऱ्या बादशहापर्यंत गेली, औरंगजेबापर्यंत गेली की बाबा असा कोणीतरी मानकोजी आहे आणि त्याच्याबरोबर आपलं सैन्य टिकत नाहीये. म्हणून त्यानं अनेक सैन्य पाठवलं आणि ते सर्व सैन्य मानकोजींनी मारून टाकलं. झाले गोरांधार अपयश घेऊन लष्कर. ऐसा राव प्रताप शूर महिमा अपार वाढिला. आणि ती असणारी लष्कर सेना पाठवली होती औरंगजेबानं आणि ती सगळी सैन्य मारलं, अपयश भेटलं त्या सैन्याला, निघून गेलं. असं बलाढ्य मानकोजी वीर आहे असं सांगतात. वारंवार येती फौजात अजिंकी घालून पैजा. आपण राजा राजा समर तुझ्यान येची. अहो प्रत्येक वेळी औरंगजेबाचं सैन्य येत होतं आणि प्रत्येक वेळी पैज घालून मानकोजी जिंकत होते, कारण मानकोजी क्षत्रिय कुलावंतच आहे, मराठा घराण्यामधले आहेत ते. त्याच्यामुळं बळ होतं, संपत्ती होती, पाटील घराणा होता आणि त्या मानकोजींना औरंगजेबाचं सगळं येणारं सैन्य पैंज घालून मारलं असं सांगतात. राजास पडले साकडे मानकोजी कैसा सापडे. युक्तीने धराव सुधडे तया पडी पाडे मान देऊ. राजाने विचार केला ही मानकोजी जिंकणं अवघड आहे, बाकीचं काय नाही. त्याला जिंकलं की सगळंच आपल्या ताब्यात येत आहे. आसपासची 50-50 गावं आपल्या ताब्यात येतात. फक्त ही मानकोजीला जिंकता येत नाही, ती ऐकतच नाही, कारण शरीरामध्ये ताकद आहे आणि त्यानंही काही सैन्य मिळवलं होतं. त्याच्यामुळे हे मानकोजीला कसं जिंकावं याचा विचार राजा करू लागला. रायापासी थोर थोर गिदाईत असती अमीर. तया सांगे विचार धरावा वीर मानकोजी. आता त्या राजापाशी अनेक बलवान सैन्य होतं. त्या राजाने त्या आपल्या सैन्याला जे काही बलवान होते त्यांना बोलवलं
धामणगावला जाऊन त्या मानकोजीला धरून आणा, मग तुम्हाला काही करायचंय ती करा, पण त्या मानकोजीला माझ्यापाशी आणा असं सांगतात. यावरी ते दळपती धरावयाच पती थोर दूत पाठवून आणि ती नित्य कीर्ती तयाची. आणि हे जी दळपती होते त्या बादशाहनं पाठवलेले ते जपत होते, पण मानकोजी महाराज ऐकत नव्हते. प्रत्येक वेळी त्यांचा पराजय होत होता. त्यामुळे अनेक वर्ष ते मानकोजीला एकटं कुठं भेटतंय का, एकटं धरून मारायची सवय असते. त्याच्यामुळे एकटं सापडण्याची ही जी काही संधी आहे ती लोक पाहू लागले. बहु काळ केला लाग परिमान कोजीचा अतिवेग हातानय महाभाग जेवी विरागा संस्कृती. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या सैन्याने अनेक वेळा प्रयत्न केला मानकोजीला पकडण्याचा, पण मानकोजी सापडत नव्हते. वायू वेगापेक्षा वेग होता, अत्यंत चपळ होते, बलवान होते. अनेक वेळा धाडी घातली पण मानकोजी सापडले नाहीत असं सांगू लागले. ऐसे लोटले काही दिवस भाग्यमध्ये न माणिकवनास म्लेंच श्रम ती धरावयास 20 वर्षे झाली. अशा पद्धतीने 20 वर्ष लोक वाट पाहत होते, मानकोजीला धरण्याचा प्रयत्न करत होते. 20 वर्ष कालावधी गेला तरी मानकोजी एकटा ह्या लोकांना ऐकला नाही, सापडला नाही. एक दिवस काय झालं, नचले यवनाचे बळ सर्व क्रिया होती निर्फळ तो मानकोजी एक वेळ मृग खेळ करू गेला. आणि एकदा असं झालं, अनेक वेळा हे बादशाचे जे सैन्य होतं ते सैन्य पकडण्याचा प्रयत्न करत होते पण सापडला नाहीये. कोण, मानकोजी सापडत नव्हते. मग एकदा मानकोजी वनामध्ये एकटाच गेला. सगळं त्या ठिकाणी मृगया करण्यासाठी, शिकार करण्यासाठी वनामध्ये एकटा मानकोजी गेला. तेव्हा काय झालं, ते ठेवून वर्तमान जोरावर जंग पठाण 5 सैत स्वार घेऊन मृगयवन वेढिले. आता ही लोक जी होती ते मानकोजी त्यांना ऐकत नव्हता, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून होते. आणि मानकोजी एकटाच वन क्रीडेला गेला. ही बातमी, गुप्त बातमी जोरावर पठाण होता त्या बादशाचा. त्या जोरावर पठाणला कळलं तर त्या एकट्या मानकोजीसाठी ती सगळं मृगयाचं वन चारी बाजूंना वेढून घेतलं. सैन्याचा परिग थोर मध्ये मध्ये सापडला महावीर मनी आठवला विचार कैसा प्रकार येवजावा. आणि मानकोजींच्या लक्षामध्ये आलं की जोरावर पठाण ह्या वनालाच घेरलंय. आता एवढं 500 सैन्य घेऊन आला होता तो जोरावर. 500 सैन्य घेऊन आलेला पूर्ण वनाला वेढलंय, आपण एकटे असा विचार मानकोजींच्या लक्षामध्ये आले. काय करतात ऐका, समीपाले दळ अश्वचौताळले प्रभळ मानकोजी सोडी सळ खडग ते जळ उपसिले. आणि ते असणाऱ्या जोरावराचं सैन्य वनाला वेढलं होतं. चारी बाजूने चौताळलेले घोडे अंगावरती येऊ लागले मानकोजीच्या हातामध्ये तेज असणारं खडग होतं. खडग म्हणजे तलवार. काढली आपल्या कमरावरनं मानकोजीनं आणि एकटा मानकोजी त्या 500 यवनांबरोबर युद्ध करू लागला. याज्ञिकी अच्छा दिला अग्नी प्रज्वलित होयत तक्षणी तेची खडग करे तुलोनी सिंह दोनी गरजला. अहो, यज्ञ करणारी जी काही गृहस्थ असतात ते यज्ञामध्ये तेल तूप टाकल्यावर अग्नी वाढतो. तशा पद्धतीने मानकोजीचा आवेश, राग वाढला. तेजा गळे अशा प्रकारचं खडग तलवार हातामध्ये होती आणि येणाऱ्या सैन्याला एकटा मानकोजी मारू लागले. सांगती जे महावीर प्राण संकटी देणार ते सखे राहिले दूर एकांगवीर उभासे. आणि बरोबरीला जे आलेले होते ते असणारे त्या ठिकाणी सांगू लागले. जोरावरला अफाट जोरावराचं 500 सैन्य होतं. मानकोजी एकटाच आहे, वनामध्ये वेढला. त्यावेळेस मानकोजीच्या मनामध्ये काय विचार येतात, धनुष्य लावी प्रतिध्यास कानडी ओढी आसमास शब्द निघाला विशेष ठाण सुरस मांडिले. मानकोजीच्या
मानकोजीच्या हातामध्ये धनुष्य होता, तो मृगयाला आलेला होता, शिकारीसाठी आलेला होता, त्यामुळे तलवार धनुष्यबाण संग होता. अख्ख्या त्या जोरावर पठांना ते असणाऱ्या पूर्ण वनाला घेरलं. ते एकटा मानकोजी आहे आणि धनुष्यबाण काढलं आणि येणाऱ्या सैन्यावर वार करू लागले. मुखामधून शब्द बाहेर पडावे तसे धनुष्यातून बाहेर पडू लागले. एकटा अंजनी सुत दैत्य आले असंख्यात, तू तयात भिडत तैसा होत सामोरा. अहो एकटा हनुमंत असावा. आता हनुमंताला आल्यावर किती सैन्य असू द्या, त्या अशोक वनामध्ये 14,000 80,000 संघच मारलेत आपटून. आणि अशा पद्धतीचं हनुमंता पुढे किती सैन्य आले तरी टिकत नव्हतं. तसं मानकोजीच्या बरोबर किती जरी सैन्य आले युद्धाला तरी टिकत नाही. तशा पद्धतीने तो युद्ध करू लागले. पंचशतासी एकट ठाण मांडून उभा धीट, बाण लावीला तिखट सुटता कंठ छेदित. 500 सैन्य होत जोरावर पठाणचा आणि ते 500 सैन्याबरोबर एकटा मानकोजी युद्ध करत होता. तीक्ष्ण असणारे बाण त्याच्यापाशी होते आणि ते बाण त्या सैन्याला मारू लागले. वरी सिंहनादे गरजत वाट पार क्याची पाहत, तो जोरावर नात देखून विस्मित झाला. आणि सिंहनाद मानकोजींचा आवेश गर्जना भूतकार होता. धनुष्यापासून बाण सुटत होता. जोरावर पटांना पाहिलं एवढं 500 यवनाबरोबर 500 लोकांबरोबर एकटा मानकोजी युद्ध करतोय याचं आश्चर्य त्या जोरावराला वाटलं. बहुतावरी तो एकट उभा निशंक उद्भट, धन्य वंश याचा तिखट हाके अंबुट गाजवी. जोरावराने विचार केला एकटा युद्ध करतोय, 500 सैन्याबरोबर एकटा लढतोय, किती बलवान आहे, किती सामर्थ्य, याचा वंश अद्भुत बलवान आहे असा विचार तो जोरावर करू लागला. हात उभारोनी पुढे दूत म्हणती जे सुधडे, क्षण एक बोलने घडे सुगम पडे दो पक्षी. आणि ज्यावेळेस मानकोजी ऐकणं गेला त्यावेळेस जोरावरनं सांगितलं, म्हणले युद्ध करून कुणाचं चांगलं झालंय, त्यामुळे हात मिसळणी करू, म्हणले काहीतरी आपण बसून विचार करू असं सांगतात. ते ऐकून उत्तर पुढे आले जोरावर, म्हणे तू एक अंगवीर कैसा पार पावसी. जोरावर पुढे आला तो पठाण, मेन जो सैन्याचा सेनाधिपती होता तो जोरावर आला आणि मानकोजीला बोलू लागला, बाबा मरणाची भीती वाटत नाही का तुला? 500 सैन्य घेऊन आलोय मी, तू एकटा आहे, कसा यांच्या बरोबर युद्ध करशील असं तो जोरावर मानकोजीला बोलू लागला. आता धरून नेऊ तुझ जाईल क्षत्र धर्मलाज, इतकी अशी पैज कोणते समय योजिली. जोरावराने मानकोजीला सांगितलं, बाबा आता तुला धरून येतो म्हणले, मग तुझं क्षत्रिय वंशाचं काय, एवढं तू त्या ठिकाणी क्षत्रिय वंशामधला त्याचं काय, आता तुला मी धरून येतो आणि एवढ्या बरोबर तू कसं एकटा युद्ध करणार असं ते जोरावर ते असणाऱ्या मानकोजींना बोलू लागला. ऐकून दे प्रतिवचन मी स्वतः शौर्य करून, राज घेतले हिरून आता पळून न जावे. मानकोजींनी सांगितलं, हे बघ म्हणले जोरावरा, मी घाबरणाऱ्या मधला नाहीये, मला काही इथं युद्धाला कोणी उभा केलं नाही, मी स्वतःहून लढायला लागलोय आणि स्वतःहून तुमच्या सैन्याला मारून तुमच्या सैन्याने जिंकलेली गावं मी माझ्या ताब्यामध्ये घेतल्या, अंगामध्ये बळ आहे म्हणून युद्धाची तयारी करतोय, घाबरत नाहीये. मानकोजी बोलतात, म्हणून उभा समोर करीत यथा शक्ती समर, युद्धी भरता ते अमर करती आदर सन्मानू. आणि मानकोजींनी सांगितलं, म्हणून तुमच्या पुढे मी युद्धाला उभा आहे, विजय जर झाला तर आमचं कल्याण आहे, जरी युद्धामध्ये मरण आलं तर मेल्यावरती सुद्धा युद्धाचा वीर गतीला मरण पावणाऱ्याचा सन्मानच होतो. मानकोजी सांगतात, वाचलिया भोगीन राज्य मेलिया मीळे सायुज, हे जाणवणिया गुज करीतो झुंज तुम्हासी. अहो मानकोजी एकटा आहे आणि ती जोरावर 500 सैन्य घेऊन आले आणि मानकोजी त्या जोरावरला सांगतात, हे बघ
मरणाची भीती तू आम्हाला दाखवू नको. मी जर वाचलो तरी सगळं राज्य भोगेन, आणि जर मेलोच तर युद्धामध्ये मरणाऱ्याला वीरगती आहे, सायुज्य नावाची पदवी, त्याला मुक्ती त्याला भेटते, ते मी साधीन असं मानकोजी बोलतात. माझी एकल्याची तलवार तुम्ही असंख्य आशिवार, त्रेनवेद मानित साचार, परी विचार सांगतो. आणि मानकोजीने सांगितलं हे बघा, मी एकटा आहे आणि माझ्या एकट्याकडे एकच तलवार आहे आणि तुमचं 500 सैन्य आहे. त्याच्यामुळे एक सांगतो ऐका, तुम्ही बहुत भांडता नकळ माझी शौर्यता, 25 तत्वता सोडी आता वीरजे. आणि त्यावेळेस मानकोजींनी सांगितलं हे बघा, म्हणले तुम्ही 500 सैन्य घेऊन आलाय आणि मी एकटा आहे. ही युद्धनीती नाहीये, पण तुम्हाला जर माझी ताकद बघायची असेल तर 25 सैन्य एकदा सोडा, 25 जणांबरोबर एकटा लढतो. ही 500 सैन्यामधले 25 बारीने येऊ द्या, त्यांच्या बरोबर एकटा युद्ध करतो. मानकोजी जोरावराला बोलतात. तीही जिंकिल्या माते धरून न्यावे अतवते ते, म्या जिंकिल्या तयाते तुम्ही सर्व ते जिंकिले. आणि त्यांनी मानकोजींनी सांगितलं 25 सैन्य तू एकटाच सोड. त्या 25 सैन्याने जर मला जिंकलं तर घेऊन जावा, मला पकडून न्या, तुम्हाला त्या बादशाकडे न्या, काय करायचं ते करा. पण त्याच 25ला जर मी जिंकलं, मी जर त्यांना हरवलं तरी सगळं तुम्हाला हरवल्यासारखं आहे असं मानकोजी जोरावराला बोलतात. ऐसे ऐकता उत्तर चकित झाला यवनेश्वर, बोलावे 25 वीर समरधीर प्रतापी. आणि अशा पद्धतीने मानकोजींनी सांगितलं 500 लोकांमधले 25 लोक पाठव, त्यांनी जर मला जिंकलं तर घेऊन जावा, आणि मी जर त्यांना जिंकलं तर तुम्हाला सगळ्याला हरवण्यासारखं आहे असं बोलल्यावर तो जोरावराला आश्चर्य वाटलं. आणि आपल्या 500 मधले जे बलवान 25 होते ते निवडून बाहेर काढले. दया ते केला हुकुम मानकोजी बंड अधम, तुम्ही धराव निसीम बळ पराक्रम दावणी. आणि त्या जोरावरानं त्या आपल्या 25 सैन्याला सांगितलं आपल्या सगळ्या सैन्याची इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. पुढे मानकोजी एकटाच आहे, एक माणूस आहे फक्त समोर, आणि तुम्ही 25 आहे, तर 25 जण जावा आणि एकट्या मानकोजीला जिंका असं तो जोरावर आपल्या सैन्याला सांगू लागला. आज्ञा होता चिदूत धावले जे विक्रांत, दोभागी झाले सत्य गे गे म्हणत येर येरा. त्या जोरावरानं आज्ञा केल्या बरोबरच ही असणारी 25 सैन्य बलवान चारी बाजूने धावले, 2 भाग केले आणि दोन्ही भाग दोन्हीकडून मानकोजीच्या अंगावरती शस्त्र घेऊन 25 लोक एकदाच धावले. पंचवान घेतले तोरे सायको योजिली भरे, सोडित तिनी करे तेने घावरे झाले पै. आणि इकडे मानकोजींनी एक धनुष्यापासून बाण अत्यंत वेगाने सोडायचं महाराज. कधी बाण येतोय कधी लागत होतं ही कळत नव्हतं. अशा पद्धतीनं मानकोजीचं संधान पाहिलं आणि 25 जण घाबरले. पाताचे मोडून भाले हृदय माझी संचरले, तेने मूर्छांगत झाले ते सरसावले दूज पै. आणि त्या ठिकाणी आता त्या 25 मधली 5 जणांचा टुप्पा होता आणि मानकोजींनी भाले ताकद तलवारीनं पहिले 5 जण मारले. त्याच्यानंतर दुसरे 5 जण मानकोजी बरोबर युद्धासाठी आले. पुन्हा घेऊनी पंचशर मारिता झाला निकूर, गायाळ रे 25 वीर हातीची हत्यारे गळाली. मग पुन्हा त्या ठिकाणी 5 आल्यानंतर मानकोजींनी 5 बाण घेतले आणि त्या 5लाही मारलं. अशा पद्धतीने 25 जे होते त्या जोरावराचे ते सगळे त्यांच्या हातातलं शस्त्र गळाले, घायल करून टाकले. एकट्या मानकोजीनं 25 जणाला संगच हरवलं. ऐका, ऐसे केले पंचसंधान 25 केला अवमान, पळती समर टाकून प्रभू यवन पाहतसे. बघा 25 लोक आले होते आणि 5 टुप्पा म्हणजे. आणि अशा पद्धतीने ही सगळी 25 आलेली
मानकोजींनी युद्धामध्ये त्यांचा अपमान केला, त्यांना हरवलं असं सांगतात. ऐसा करुणी प्रताप उभा ठाकला समीप, यवन तुष्टला कोप म्हणे हा भूप पराक्रमी. आणि अशा पद्धतीने 25 ला मारलं मानकोजींनी. त्यावेळेस जोरावराला वाटलं हे अवघड आहे, म्हणले ऐकणार नाहीये, उगाच आपण याचं ऐकलं, सगळ्यांनी गेलो असतं तर सापडलं असतं. पण 25 ची आट घातल्यामुळे आता ही मानकोजी ऐकत नाहीये, काय करावं विचार करू लागला. ऐसिया ते जरी मारिले तरी काय पुरुषार्थ वारवणीले, लाज होय सांगता बोले केवी समतोल प्रसंग. आणि विचार केला, म्हणले आता काय करावं, एवढं एकाला मारून काय पुरुषार्थ भेटणार आहे, आणि ते ऐकतही नव्हतं. ऐका ऐसा करोनी विचार बोलवी मंत्री चतुर, झुंजता दिसे अनाचार तरी सरदार बोधावा. त्यावेळेस जोरावरानं एक मंत्री, हुशार मंत्री बोलवला. म्हणले भांडण करून कोणाचं चांगलं होत नाही, ऐकत नव्हतं महाराज. युद्ध जर केलं तर मानकोजी ऐकत नाही, मरावं लागल. म्हणून त्या जोरावरानं बुद्धिमान मंत्र्याला बोलवलं आणि जाऊन त्या मानकोजीला बोध कर असं सांगतात. साम करोनी निर्मळ तया देऊ वेतन अचळ, मळ मंत्री उता वेळ आले जवळी वानुजीचे. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला, साम करू, साम दाम दंड भेद असतो, त्याच्यामध्ये विचारणा करू, ते जे मागतंय ते त्याला आपण देऊ असं सांगतात. करी तो साम विचार वेतन देऊ 10,000, आता न कर्यानाचार मार्ग साचार चालवी. आणि त्यावेळेस साम करू, ती 10,000 वेतन आपण देऊ, ती काय म्हणते त्याचं म्हणणं काय आहे बघू, आणि अशा पद्धतीने कार्य करू असं सांगतात. सोडी हे सारे बंड नेमिले घेऊन अखंड, मुलूक सोडावा प्रचंड राव मुखंड तू होसी. आणि अशा पद्धतीने त्यांनी विचार केला, म्हणले ही सगळं बंड सोडून टाक, आणि जेवढा आपला नियम ठरलाय, जे बोलणं झालंय तेच तो आपापलं घे आणि निघून जा असं सांगतात. ऐसा तीही करिता बोध मनी कर नियशोध, करणे समर्थात विरोध हे निषेध आपणा. आणि मग त्या मंत्र्याने गेला, मानकोजींना सांगितलं असं असं त्यांचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं सांगा आणि दोघांची एकत्र भेट घडवून देऊ असं सांगतात. साम करोनी नियमस्त जोरावरा ते भेटवीत, उरेल उभयताचे मनोरथ यथायुक्त परस्परे. मग ते मंत्री मानकोजीकडे गेला, मानकोजी आणि जोरावर एकमेकाची भेट घडवून दिली. दोघांचंही त्या ठिकाणी साम्यता येईल, दोघांचंही समाधान होईल, यातला मधला मार्ग त्या ठिकाणी काढला. वेतनाचा नियम करून वस्त्रभूषण देऊन, बेदरा गेला पठाण मुलक सोडून दिदला. मानकोजींनी सांगितलं होतं, मी युद्ध थांबवतो, पण आमचं जे राज्य आहे ते आम्हाला द्यायचं, आमची पंचक्रोशीतली गावं याच्यावरती तुमची ताकद दाखवायची नाही, असं सगळं त्या सरदारानं जोरावरानं मान्य केलं. वस्त्रभूषणे मानकोजीला दिले आणि तो मुलुक सोडून, तिथला सगळा परिसर सोडून बेदरला तो जोरावर पठाण निघून गेला. विजयी झाला भूप द्रव्यला धले अमूप, सांडिला तामस संकल्प निवाला कोप मनीचा. आणि इकडं मानकोजी विजयी झाले, एवढं त्या ठिकाणी 500 लोकांवरती विजय मिळवला. त्या जोरावराला पाठीमाग पाठवलं आणि रमाणामध्ये जो राग आलेला होता मानकोजींना, त्या रुद्राचा अवतार आहे, अफाट राग आहे, त्यामुळे तो राग शांत केला. करी संसार येतो चित तोष विदारा मार्ग चालतो नेमत देती समस्त आशीर्वाद. अशा पद्धतीने यथोचित संसार करत होते मानकोजी, आणि आता एवढ्या अफाट ताकद होती, सगळेजण त्या ठिकाणी असणारे मानकोजींना करभार वगैरे देत होती, सुखाने संसार चालू होता. काय झालं, ऐसा झाली आणि मांत निशांती मुगदिनानाथ, पातकांती उपरती होत देवी निश्चिंत झाला. अशा पद्धतीने तो निवांत झाला मानकोजी. आणि जशा पद्धतीने रात्र संपल्यावर सूर्य उगवतो
तशा पद्धतीने असणारे मानकोजी आपल्या दामण गावामध्ये आले आणि ममताई बरोबर संसार करू लागले. ते कथा तीरसाळ ऐकता झडती कलिमळ श्रोती होऊन निच्छळ कथा सोजवळ परिसावी. अशा पद्धतीने कथा आहे. या अध्यायामध्ये काय काय झालं, मानकोजी आणि शिवाजीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा मानकोजीचे वडील भांजी जगताप आणि आई पार्वतीबाई यांचं निधन झालं. पुन्हा मग यवनांनी त्या ठिकाणी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळे राज्य हडपण्याचा प्रयत्न केला. मानकोजींनी त्यांना प्रतिकार करून पाठीमागं पाठवलं. ही सगळी कथा या अध्यायामध्ये झाले. बोध लीलांबरी ग्रंथ प्रयागराज समर्थ भक्ती भानुम करत रमण कृतार्थ स्नान पै. बोध लीलांबरी ग्रंथ म्हणजे प्रयाग आहे आणि प्रयागामध्ये 3 संगम आहेत. 3 संगमामध्ये स्नान केलं की माणूस पुण्यवान होतो. तसंच ही बोध लीलांबरी प्रयागामध्ये स्नान केलं म्हणजे इथे येऊन ऐकलं तरी सुद्धा जीव पुण्यवान होतो. अद्भुत कथा मानकोजींची आहे. पुढच्या अध्यायामध्ये ऐका. जीवाते शिव प्रमाण समरसला एकपण भिन्नतान उरली पूर्ण परी महिमान मायेचे. जीव आणि शिव दोघही एकरूप झाले, भिन्नता नाही. अभिन्न त्या ठिकाणी स्वरूपाचे झाले, पण माया आहे भगवंताची. अफाट अशा प्रकारे त्या मायेचं लाघव आहे असं सांगतात. ते माया झाली दूर निश्चळ शिवमय अंतर जय शिव एकाकार कैसा नमस्कार कवना ते. बघा, जीव आणि शिव. जीव म्हणजे आपण, शिव म्हणजे ब्रह्मा. याच्यामध्ये माया आहे. माया बाजूला काढली, जीव आणि शिव एकरूप झाले. मग देव आणि जीव याच्यामध्ये भेद राहत नाही, दोन्ही अभिन्न होतात. फक्त ह्या दोघांमध्ये मायेचा पडदा आहे असं सांगतात. ते श्री बोध लीलांबरी शिवगौरी विनीत चिदांबरी भक्त काम कल्प ध्रुव औदंबरी. जिथे अध्याय गोढा श्री कृष्ण कुंडली कवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव